हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आहे मंडे आणि फायनली मी आता स्कूलमधून जाऊन आले आहे आणि आत्ताच मी फ्रेश झाले, तोंड वगैरे जरा क्लीन केलं आहे, चेहरा वगैरे थोडा क्लीन केला आहे. जेवण आहे आजचं सिंपलचं वरण भात आहे, बीन्स आणि बटाट्याची भाजी आहे, आलू बीन्स, एक चपाती घेतली आहे आणि श्रीखंड आहे. चपाती श्रीखंड गुन्नू खाईल आणि वरण भात पण गुन्नू खाईल थोडासा. मी वरण भात थोडा जास्त घेतला आहे, बघून कोणी बोलेन इतकं जेवते का, तर माझं एकटीचं जेवण नाही आहे, म्हणजे दोघींचं मिळून जेवण आहे ते. सो मी पहिल्यांदा जेवून घेते, नंतर दुसरी घेते. हे काय करते? हे टीचर आहे, हे नोट दिलं मला टीचर. पाटोळा नाही मला, मी टीचरला मला आवाज दिला. मी निंबूला हे पिल्ला. स्पोर्ट्समध्ये तिला 3रा नंबर मिळाला आहे. व्हेरी बॅड. बघू देते इकडे. रनिंग रेसमध्ये 3रा नंबर दिला आहे, म्हणजे एवढं सुद्धा कुठल्या मुलांनी केलेलं नाही आहे. तर पहिला, दुसरा, हे सगळे टीचर पण आहेत ना, विचित्र टीचर आहे सध्याचे. नंबर्स मॅच एकदम रॉंग सध्या चालू आहे, जे टीचरचं सध्या चालू आहे ना हिच्या, म्हणून मी पुढच्या वर्षी शाळा बदलणार आहे तिची. आता मी इन्क्वायरी करते दुसऱ्या शाळेमध्ये, कारण की टीचर पण बकवास आहेत आणि काही शिकवत तर नाही आहेत. अभ्यास वगैरे काहीही शिकवत नाहीत आमच्या स्कूलमध्ये, सध्या काहीही शिकवत नाही. बकवास स्कूल झाले आमचे. गेल्या वर्षी टीचर चांगल्या होत्या, म्हणून मी विचार केला हे वर्ष इथे कंटिन्यू करूया. बेबो थांब जाऊया, म्हणून मी हे वर्ष कंटिन्यू केलं इकडे. पण काही उपयोग नाही. मला असं वाटतं मी माझं वर्ष फुकट वेस्ट केलं तिच्या मागे, कारण की काहीही तिला जमत नाही आहे सध्या. ड्रॉइंग सोडलं तर एक नको बेबो. तर मी हे बोलत होती की हे जे सध्या चालू आहे ना, हे जे सध्याचा माझ्या गुन्ह्याचं शाळा जे आहे ना, ते ॲक्च्युली बकवास आहे सध्या चालू आहे. ते काही अभ्यास वगैरे घेत नाहीत, काय नाही. त्याच्यामुळे मी असं विचार केला आहे की पुढच्या वर्षी शाळा दुसरीकडे मी जर केलं प्रयत्न तर करते, दुसरीकडे मिळेल का ॲडमिशन जवळ. अजून तिथून फोन नाही आला आहे त्यांना. मी ऑनलाईन फॉर्म भरला वेबसाईटवरती, तर त्यांनी अजून रिप्लाय नाही दिला. मग बघूया कधी रिप्लाय देत आहे. त्याच्यावर डिपेंड करतं आता रिप्लाय कधी येईल काय. मी जाऊन इन्क्वायरी करून येईल परत एकदा, डायरेक्ट जाऊन विंडोवरती इन्क्वायरी करून येईल. हां, तर हे बोलवते बेसिकली काय उपयोग नाही शाळेचा. शाळाच बदली करणं गरजेचं आहे खूप जास्त. तर होऊनच जाईल पुढच्या वर्षीसाठी, बघूया आता. आणि आता काय ब्लॉग तर काही जास्त काय मी शूट केलेलं नाही आहे, सकाळी केलं आहे. तर मी आता विचार करते ब्लॉग आता एंड करते. 1 मिनिट आवाज बंद करते. तर आता शाळा 1 मिनिट थांब, बघून घ्या. ही पेंटिंग करते, मशहूर पेंटर. पेंटिंग तिला ना कलर्स दिले ना, सगळे भिंत रंगवून ठेवते ना, म्हणून मी तिला आता सध्या कलर्स वगैरे क्रेयॉन्स वगैरे देत नाही जास्त. पूर्ण घर रंगवून ठेवते ती.
एनिवेज, तर मी हे बोलत होती की शाळेचा आता सध्या काहीतरी प्रॉब्लेम चालला आहे हिच्या, म्हणजे सॉरी, हिच्या शाळेचं काही खरं नाही आहे सध्या जे चालू आहे त्याचं. तर मी असा विचार केला की आता पुढचं ॲडमिशन तर मी ऑलरेडी फॉर्म तर भरला आहे मी ॲडमिशनचा, तिथून त्या लोकांनी काही रिस्पॉन्ड केलेला नाही. मला वाटतं मी एकदा फोन करून बघेल, फोन करून नाही मी जाऊन बघेल डायरेक्ट विंडोवरती, डायरेक्ट इन्क्वायरी विंडो आहे असते ना ती इन्क्वायरीसाठी, तिकडे जाऊन इन्क्वायरी करेल आणि बघेल ॲडमिशन कधी होतं आहे. ॲडमिशन करणं खूप गरजेचं आहे तिचं, कारण की ना पुढच्या वर्षासाठी मला ह्या शाळेत ठेवायचं नाही आहे. हे प्री स्कूल आहे, हे मोठं शाळा नाही आहे, ज्युनियर सिनियरचं आहे ॲक्च्युली, ज्युनियर सिनियरपर्यंतचं. तर प्ले ग्रुपला पण तिथेच होते आणि प्ले ग्रुपला टीचर एवढ्या छान टीचर होत्या ना तिथे, म्हणून मी हे नर्सरी पण कंटिन्यू केलं तिथे. विचार केला जाऊ दे नर्सरी पण तिथेच टाकते, कारण गेल्या वर्षी मला लेट झाला होता इकडे ॲडमिशन करायला वगैरे, त्या चक्करमध्ये लेट झालं. तर मला वाटतं तरी ॲडमिशन गेल्या वर्षी होत होतं जूनमध्ये, केलं असतं बरं झालं असतं असं वाटतं आत्ता. पण जाऊ दे, ठीक आहे, 1 वर्ष गेलं होतं तर असंच वेस्टच चाललं आहे ना. तर पुढच्या वर्षी तिचं ज्युनियरसाठी ॲडमिशन होईल. तर अभ्यास वगैरे तर तिला ना रेग्युलरमध्ये ना रोजचा जो आता ह्या वर्षीचा मला तर मी नोटीस केलं आहे की ह्या वर्षीचा नवीन कुठला अभ्यास तिला येत नाही. तिला येतं आहे ते फक्त गेल्या वर्षीचंच येते प्ले ग्रुपचं. प्ले ग्रुपला जे काही करेक्शन आहे ते सगळं करते ती आता बरोबर, कारण की तेव्हाची टीचर चांगल्या होत्या आणि आताचं काय खरं दिसत नाही. तर मी विचार करते पुढचं तर ॲडमिशन तर होऊन जाईल. एप्रिलमध्ये शाळा असते त्यांची, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता फेब्रुवारी आहे ना, तर मार्च सुरू होईल. तर मार्चपर्यंत जर ॲडमिशन झालं ना, एप्रिलमध्ये त्यांची शाळा असते 1 महिना, एप्रिल महिना असतो, मे सुट्टी असते आणि जूनपासून परत शाळा असते. तर मी विचार करते इकडेच टाकेल, तिला बरं पडेल मला, जवळच, आणि जवळ पण आहे, 1.5 मिनटावरती आहे, फक्त 1.5-2 मिनटावरती. तो अभ्यासामध्ये हायगाई नको करायला. आणि मी ब्लॉग काय सकाळपासून एवढा काही खास काय शूट केला नाही. सकाळी जेवण वगैरे बनवलं जाण्या अगोदर शाळेच्या. आज तिथं त्यांचा लेमन डे होता, लेमन डे, ते ज्यूस बनवायचा होता, सरबत, लिंबू सरबत, ते मुलांकडनं बनवून घेणार ते लोक आणि त्यांनाच प्यायला देणार. तर तो आज दिवस होता, तर त्यासाठी लिंबू वगैरे घरातून, लिंबू, साखर, मीठ, लिंबू, साखर, मीठ आणि अजून काहीतरी ग्लास, चमचा, वाटी वगैरे असं, प्लेट वगैरे असं काहीतरी मागवलेलं सगळ्यांना. 1-1 लिंबू मागवलेलं. ह्या मुलांनी 1 लिंबाचं सरबत पिला असेल काय बोलायचं. हां, ते मी फोटो मध्ये तुम्हाला दाखवेल तिचे फोटो वगैरे, कारण त्यांनी त्याचं ना एक शॉपसारखं बनवलेलं आणि त्याच्या म्हणजे लेमन सरबतचं शॉप असतं ना तसं बनवलेलं, गाडा टाईप, आणि त्याच्यावरती सगळे मुलांना बसूनमध्ये असं टी व्हीसारखं असं मध्ये ठेवलेलं आणि त्याच्यामधून मुलांचा चेहरा दिसणार आणि ते फोटो सगळ्यांचे काढायचे, असं होतं सगळं. तर त्याचा फोटो पण आहे, त्यांनी पाठवले, तिचा पण फोटोला, बाकी मुलांच्या पाठवले. तर मी तुम्हाला टाकते व्हिडिओमध्ये, बघा तुम्ही ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यानंतरचा एक व्हिडिओ मी फोटो टाकेल. तर तो जो आता झाल्यानंतर मी आता तिला जेवण वगैरे पण झालं. दुपारचं पण जेवण मी सकाळी बनवलेलं. शाळेला सकाळी 11 ते 1 शाळा होती ना, 11 ते 1 शाळा होती. तर मी जाताना सगळं जेवण करून गेली होती. जाताना मी जेवण बनवून गेले होते. बटाटा आणि बीन्सची सब्जी, बटाटा आणि बीन्स फरसबीची भाजी बनवलेली आणि सिम्पलशी बनवली मी, ती पण खाऊ शकेल अशा हिशोबाने. मिरची वगैरे काय घातली नव्हती, थोडेसे मसाले ॲड केलेले वरच्यावर, सिम्पलसे, हळद वगैरे, मीठ वगैरे. मला पण ती खायला होत नव्हती, एवढी फिकी होती, पण मला फक्त लाईट पण चांगलं लागतं कधी कधी. आणि वरण भात आणि चपाती. ती चपाती श्रीखंड वगैरे दुपारीच खाल्लं आणि आता तिला वरण भात भरवलं. आणि दुपारी फोन बघितल्याशिवाय जेवणार नाही सगळं चालू होतं. आणि मी आजपासून ठरवले की तिला बिना फोन देता जेवण भरवायचं. आणि आता हळूहळू मी तिला जेवण पण तिच्या हाताने भरायला पण सुरुवात केली आहे म्हणजे करते आता, की जेवणाचं प्लेट वगैरे माझं मी ताट घेते ना, माझ्या ताटातच तिचं जेवण घेते मी जनरली, आणि तिला लगेचच भरवते किंवा सोबत ताट तिचं घेते आणि मी पण तिला भरवते. मी विचार ते भरवणार नाही, आता तिला मी जेवण समोर ठेवणार, तिने जेवलीच नाही तर भरवेल, अदरवाईज तिला समोर ताट ठेवणार आणि तिला तिच्या हाताने जेवते. थोडी सवय लावली पाहिजे, कारण आता शाळेत गेली त्याला शाळेमध्ये चपाती भाजी वगैरे खायची सवय लावायला लागणार, कारण की शाळेमध्ये कंपल्सरी चपाती भाजी खावी लागते. सट्टर देणं थोडंसं कमी करायचं आहे. तर सगळ्या गोष्टी तर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी करते. आणि मला ह्या यूट्यूबमुळे म्हणजे यूट्यूब मी करते ना, तर त्या चक्करमध्ये मला ना वेळच नाही मिळत आहे ॲक्च्युली करायला सगळं.
मी ट्राय करते खूप जास्त, खूप हार्ड वर्क करते मी, खरं सांगू तर सकाळपासून उठून झोपेपर्यंत मी अक्षरशः एवढी कामं करते ना. मी आज बसून तुमच्याशी बोलते. मी ब्लॉग पण माझे लेट येतात, पण थोडे समजून घ्या, माझे ब्लॉग थोडेसे लेटच येतील आता, पण येतील, ब्लॉग जरूर येतील. 1-2 दिवस जरी सोडले ना तरी मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ब्लॉग टाकत जाईल. कारण की त्या दिवशी पण मला असे मी सांगितलं तुम्हाला मेसेज आलेले इन्स्टावरती, तर त्याच्यानंतर पण परत मी 2 दिवस टाकला का 1 दिवस टाकला, त्यानंतर पुन्हा मी स्किप केला. मला नाही जमत आहे, वेळ भेटत नाही आहे. तसं जमेल त्या हिशोबाने मी टाकते आणि जसं जमेल तसं मी करत राहील. आणि तुमचा मला असं सपोर्ट करत राहा. आणि जमलं तर मी डेली टाकण्याचाच प्रयत्न करते, पण डेली मला जसं जमेल तसं टाकेल. पण सध्या माझा जसा येतो तसा प्लीज ॲक्सेप्ट करा. आणि माझ्या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या तुमचं. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा ब्लॉगचा आवडला ना तर त्याला व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांकडे पोहोचेल आणि सगळेच बघतील. आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. सी यू.